मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील ठिकठिकाणी गाव पातळीवर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे, कुठं जेल भरो आंदोलन केलं जाते आणि याच अनुषंगानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी महामंडळानं खबरदारी घेतलेली आपण बघू शकतो। परभणी जिल्ह्यातील जवळपास 360 बसेस ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। परभणी डेपोमध्ये मी आहे, आपण बघितलं तर जवळपास सगळीकडच्या जवळपास 360 गाड्या उभ्या आहेत आणि या पूर्ण गाड्यांच्या जवळपास 700 फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय निरीक्षक सचिन डफले यांनी दिली आहे। आणि मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे साहजिकच आहे मागच्या वेळेला जे काही उग्र आंदोलन झालं त्यामध्ये एसटीला टार्गेट करण्यात आलं आणि त्या अनुषंगानं ही पूर्वतयारी म्हणजे ही खबरदारी जी आहे ती एसटी महामंडळाकडून घेतली गेलेली आहे। यामुळे एसटी महामंडळाचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे, मात्र एसटीवर दगडफेक किंवा इतर ज्या काही अनुचित घटना आहेत त्या घटना घडू नयेत म्हणून अशा प्रकारची खबरदारी जी आहे ती एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेली आहे। आज सकाळपासून एकही फेरी जी आहे ती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बसची झालेली नाही, त्यामुळे अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहते आणि एसटी सेवा जी आहे ती किती दिवस बंद राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।